आहे का बघतो कॅल्सी. तोपर्यंत राईट ऑन दिस आयगेन व्हॅल्यू अँड आयगेन वेक्टर. I will explain after that. झालं लिहून नाही सर. एक्सप्लेन करतो मी.
तर नोट पर्यंतच लिहायचं आहे ना? सर त्या खालचं इक्वेशन दिसत नाही. नोट फक्त नोट पर्यंत लिहून घ्या, बाकी सांगतो. कोण आहे? बोलाय पॉज. झालं की नाही? इथे पण फक्त आयगन वेक्टर पर्यंत लिहून घ्या, मी एक्सप्लेन करतो नंतर मग खाली देतो खाली. झालं सर. ओके ठीक आहे. लागलं ते. तुम्हाला काय दिसतं स्क्रीनवर, काय दिसतं सध्या? आयजन व्हॅल्यूज अँड वेक्टर्स. सर व्हाईट स्क्रीन. माझ्या व्हाईट स्क्रीन स्क्रीनवरती आहे सर, व्हाईट स्क्रीन. ओके, माझ्या स्क्रीनवरती मगाचीच पीपीटी दिसते. क्लिअर झालं. आता फर्स्ट पॉइंट घेऊ आपण, आयगन व्हॅल्यूज.
फर्स्ट आयगन व्हॅल्यूज. काय कन्सेप्ट आहे बघा आयगन व्हॅल्यूजचं. आपण करतो एक लेट ए बी एनी स्केलर मॅट्रिक्स. सॉरी स्केलर नाही तिथं स्क्वेअर करा. स्केलर लिहिले का तिथं? हा सर. हा स्क्वेअर करा चुकलेलं आहे. एनी सर स्क्वेअरच आहे. स्क्वेअरच आहे का? ठीक आहे. ए बी स्क्वेअर मॅट्रिक्स अँड लॅम्बडा बी एनी कॉन्स्टंट आहे. ओके किंवा स्केलर कॉन्स्टंट स्केलर आपण मल्टिप्लाय करू शकतो त्याला. ए लॅम्बडा बी अ ठीक आहे स्केलर एनी स्केलर. देन मॅट्रिक्स ए मायनस लॅम्बडा आय. ए मायनस लॅम्बडा आय हा जो मॅट्रिक्स आहे याला काय म्हणायचं? कॅरेक्टरिस्टिक मॅट्रिक्स. त्याला काय म्हणायचं? कॅरेक्टरिस्टिक मॅट्रिक्स. डिस्टर्ब करायला कॅरेक्टरिस्टिक मॅट्रिक्स. ओके नेक्स्ट डिटर्मिनंट ऑफ ए मायनस लॅम्बडा आय त्याला काय म्हणायचं? डिटर्मिनंट ऑफ ए कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल आणि इक्वेशन मधला काय फरक आहे? इक्वेशन मध्ये इज इक्वल टू 0. हा इक्वेशन म्हणलं की इज इक्वल टू 0 असतं आणि पॉलिनॉमियल म्हणलं की इज इक्वल टू काही 0 वगैरे काय नसतं. मला काय म्हणायचं? कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. आता याच्यामध्ये ए म्हणजे आपल्याला माहिती आहे ए बी स्क्वेअर मॅट्रिक्स, लॅम्बडा बी एनी स्केलर. ओके आणि आय म्हणजे काय असणार आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे ऑफ ऑर्डर. जेवढी ए ची ऑर्डर असेल तेवढीच कशी असेल या आय ची ऑर्डर असेल. ओके सपोज 2x2 असेल तर काय असेल? 1 0 0 1 असेल. ओके इफ द गिवन मॅट्रिक्स ए इज अ 3x3 matrix, then the order of identity matrix is also 3. A minus lambda हा काय झाला? कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. त्यानंतर नेक्स्ट डिटर्मिनंट ऑफ ए मायनस लॅम्बडा आय इज इक्वल टू 0. तर याला काय म्हणायचं? कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. बघ काय पहिलं मॅट्रिक्स आहे, दुसरं पॉलिनॉमियल आहे, तिसरं इक्वेशन आहे. मग तिथं काय केलं? हा मॅट्रिक्सचा सिम्बॉल आहे, हा डिटर्मिनंटचा सिम्बॉल आहे म्हणलं की पॉलिनॉमियल. बिकॉज हियर डिटर्मिनंट ऑफ ए मायनस लॅम्बडा आय इज ओनली क्वांटिटी, इज नॉट इक्वल टू 0 और नॉट इक्वल टू 0, दोन्ही पण नाहीये म्हणून याला आपण काय म्हणतो? पॉलिनॉमियल. ए मायनस लॅम्बडा इज इक्वल टू 0, दिस इज अ कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. आणि जर असं असेल तर काय समजायचं? इज नॉट इक्वल टू 0. पॉलिनॉमियल आहे का इक्वेशन आहे? कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. याला आपण कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनच म्हणायचं. नॉट इक्वल टू 0 ते काय वगैरे बघायचं नाही. सध्या हे सॅटिस्फाय नाहीये, फक्त एवढंच आहे, पण ते इक्वेशन आहे ऑलरेडी. ओके तुम्ही ह्याला पॉलिनॉमियल कारण ह्याला तुम्ही इक्वेशन म्हणताय म्हणून ह्याला पॉलिनॉमियल नाही म्हणायचं. पण दिस इज ऑल्सो इक्वेशन बट इट इज स्टील नॉट सॅटिस्फाय. ते सॅटिस्फाय नाही झालेलं अजून, पण ते इक्वेशन आहे. ओके आणि त्यानंतर नेक्स्ट काय इम्पॉर्टंट काय? द रूट ऑफ कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. Characteristic equation is called rational eigenvalue. Is called characteristic. The root of characteristic equation is called eigenvalues. Simple definition काय बघा? डेफिनेशन वगैरे विचारू शकतो त्या ऑब्जेक्टिव्ह साठी. The root of characteristic equation हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. रूट, the root of characteristic equation. आपल्याला characteristic equation म्हणजे माहिती आहे डिटर्मिनंट ऑफ ए मायनस लॅम्बडा आय इज इक्वल टू 0 याला काय म्हणतो आपण? कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. ओके द रूट ऑफ कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन इज कॉल्ड आयगेनव्हॅल्यूज. सपोज तुमच्या लॅम्बडा इज इक्वल तुम्हाला काय मिळाला? 3 2 1 मिळाला असेल तर त्याला आपण काय म्हणणार? 3 2 1 आर द आयगेनव्हॅल्यूज ऑफ गिवन स्क्वेअर मॅट्रिक्स. आता सपोज बघा तुमच्याकडे जर हा जो गिवन मॅट्रिक्स आहे तो जर 3x3 असेल तर तुम्हाला किती मिळणार? रूट्स किती मिळतील? If the given matrix is a order of 3x3, then how many roots are there? 3. कारण काय होतं 3x3 आहे, ह्याचा अर्थ काय असणार आहे? त्याचे जे अननोन्स असणार आहेत ते किती अननोन्स असणार आहेत? 3 अननोन्स असणार आहेत ना. x y z, there are 3 unknowns. Therefore the degree of that equation is also 3.
त्यामुळे किती रूट्स मिळणार आपल्याला? 3 रूट्स मिळणार. जेवढी डिग्री असते तेवढेच काय म्हणतात आपल्याला रूट्स मिळतात. बघा ज्यावेळेस अननोन्स 3 आहेत याचा अर्थ त्याची डिग्री किती असणार आहे? 3 असणार आहे. सॉरी 3 अननोन्स आहेत म्हणजे तुम्हाला हे रूट्स किती मिळतील? 3 मिळतील त्या इक्वेशनचे. बाकी काय समज काय म्हणतोय समजलं? एक मिनिट, थोडस उलट झालं थोडस. हे काय 3/3 आहे म्हणजे इथं अननोन्स किती असणार आहेत? एक्स वाय झेड. म्हणजे तुमच्याकडे अननोन्स किती आहेत? 3 आहेत. तर तुम्हाला काय मिळणार म्हणतात? 3 व्हॅल्यू मिळणार आहेत. 3 व्हॅल्यूज एका एक्स वाय झेड कोणते असेल ते व्हॅल्यू मिळणार आहेत. पण या केस मध्ये काय असणार आहे? तर तिची जी डिग्री असते, डिग्री 2 पार्ट आहेत ह्याच्यामध्ये. तुम्हाला तुम्ही कॅल्सीवरती सांगणारच आहे. ज्यावेळेस तुम्ही इक्वेशन घेता, इक्वेशन त्याच्यामध्ये 2 पार्ट असतील. एक काय असेल? अननोन्स असतील, अननोन्स इक्वेशन अननोन्स, आणि दुसरं काय असणार आहे? इक्वेशन डिग्री मध्ये काय असणार आहे? 2 टाइपचे इक्वेशन्स असतात. आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे बघा, हे जे अननोन्स आहेत त्याच्यामध्ये काय असणार आहे? लिनियर असणार आहेत. पण किती अननोन्स असणार आहेत? 2, 3 असणार आहेत. लिनियर याचा अर्थ काय असणार आहे? त्यांची डिग्री जी असते ती किती असेल? 1. लिनियर म्हणलं की त्याची डिग्री किती असते? लिनियर दॅट इम्प्लाइज डिग्री इज 1. त्याची डिग्री ऑलवेज 1 असते. काय म्हणते बघा मी, 2, 3 अननोन्स आहेत. नाही असं घ्या, कन्फ्युजन नाही. मग इक्वेशन्स त्यामुळे काय असणार आहेत? 2 टाइप असणार आहेत. जो फर्स्ट आहे सेकंड आहे. ओके, त्याच्यामध्ये बघा किती असतील? डिग्रीवरती असेल. ओके, डिग्री आता डिग्री किती येऊ शकते? 2 डिग्री येऊ शकते. किती? 2 टाइपची डिग्री असतात. टोटल 3 असणार आहेत. पण 1 डिग्री मी सांगतो तुम्हाला काय असणार. इथे जी डिग्री असेल लिनियर, लिनियर म्हणतोय मी इथे लिनियर. लिनियर याचा अर्थ काय असणार आहे? डिग्री इज इक्वल टू 1. पण आन्सर पण मी हे पण देतो, उदाहरण पण देतो. आता यामध्ये 2 टाइप असणार आहेत. एक 2 अननोन्स असतील आणि एक असेल 3 अननोन्स. हा अननोन्स आहे, 3 अननोन्स. आणि हे काय असं आहे? तर सेम डिग्री 2 आणि इथं 3 डिग्री असेल. आता 2 अननोन्स म्हणजे काय माहिती आहे का? एक्झाम्पल देतो तुम्हाला मी. x + y इज इक्वल टू 3, x + 2y इज इक्वल टू 4. तर याला काय म्हणायचं? 2 अननोन्स. x आणि y किती अननोन्स आहेत? त्याच्यामध्ये 2 अननोन्स आहेत. आता 3 अननोन्स म्हणजे कसं असणार बघा याच्यामध्ये, x + y + z इज इक्वल टू 2, 3x + 4y + 5z इज इक्वल टू 3, त्यानंतर 7x + 8y + 9z इज इक्वल टू किती असणार आहे? 4. आता हे झाले 3 अननोन्स. बघा 3 अननोन्स समजते का? आता जे आपण एक्झाम्पल घेतले होते ना आतापर्यंत, हे या टाइपचे एक्झाम्पल होते. 3 अननोन्सचे एक्झाम्पल होते जे आपण या इक्वेशन मध्ये कन्वर्ट करून वगैरे त्याचं इक्लॉन फॉर्म मध्ये घेत असाल तुम्ही, किंवा लिनियरली इंडिपेंडन्स फाइंड करत असाल, तर इक्वेशनचं आपण काय करतो? मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो बाय युजिंग द मॅट्रिक्स फॉर्म x इज इक्वल टू b. a are unknowns, a are coefficient, x are unknowns and b are constants. ओके, हा पार्ट होता. आता याच्यामध्ये सांगा मला, हे 3 अननोन्स आहेत. त्याच्यामध्ये हे जे कोएफिशिएंट आहेत ना, हे कोएफिशिएंट कसे असतात बघा. a11, त्यानंतर काय असणार आहे? a12, त्यानंतर काय असणार आहे? a13 या फॉर्म मध्ये असतो ना आपण. आणि इकडे काय असतं? d1 असतं. ओके, आता हे झालं आपण घेतो मॅट्रिक्स मध्ये. पण ज्यावेळेस तुम्ही कॅल्शियम मध्ये पुट करणार आहे त्यावेळेस ते कसं असतं बघा. कॅल्शियम पुट करताना अननोन्स सांगतोय सध्या. a1 घेणार तो. a1 मध्ये इथला अननोन्स असेल, त्यानंतर a2 असेल, सेकंडचा अननोन्स असेल, त्यानंतर a3 असेल, कोणता असणार? इथला 3 चा अननोन्स असेल. ओके, आणि d1 मध्ये काय असणार आहे? कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार आहे. हे झालं फर्स्ट रो साठी झालं. परत सेकंड रो म्हणलं की b1, b2, b3, परत d2, त्यानंतर c1, c2, c3, परत काय येणार? d3 येणार. बघा हे समजतंय का?
ह्याच्या व्हॅल्यू ते काय असणार A1 A2 A3 असेल, B1 B2 B3 असेल, C1 C2 C3 असेल, हा D1 D2 D3 असेल. तर ह्याच्यावरून तुम्हाला काय मिळते माहिती आहे का, डायरेक्ट एक्स आणि वाय आणि झेडच्या व्हॅल्यू तुम्ही न एक्झाम्पल सॉल्व्ह करता मिळते त्याच्या व्हॅल्यू डायरेक्ट बाय युझिंग कॅल्सी. ते कसं फाइंड करायचं मी तुम्हाला सांगतो, दोन्ही पण सांगतो मी हे कसं फाइंड करायचं. पण हे का सांगायला माहिती आहे का, तर तुम्हाला ह्याच्यावरून काय समजतं माहिती आहे का, तुमच्या रँक किती आहे ना ती ह्याची मॅट्रिक्सची, गिव्हन मॅट्रिक्सची रँक किती आहे ना ती समजते याच्यावर. तिची रँक किती हे समजते याच्यावर. बघ कसं समजतं, जर इज इक्वल टू 0 आला असेल, एक्स इज इक्वल टू 0 कधी येणार, एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 0 आणि झेड इज इक्वल टू 0. तुमचे जर D1 D2 D3 जर असतील आणि हे जर 0 आला असेल तर कसलं सोल्युशन म्हणायचं, सोल्युशन कसलं म्हणणार तुम्ही त्यावेळेस, 0 सोल्युशन किंवा युनिक सोल्युशन म्हणणार ना. इंडिपेंडंट. राईट. आता तुम्हाला सांगतो अजून एक, जर हे आता आपण ह्या एक्झाम्पलशी कन्सिडर करूया. आता इथं कॉन्स्टंट तुमचे प्रेझेंट आहेत म्हणजे नॉन होमोजिनियस आहे. तुम्हाला सपोज एक्स इज इक्वल टू 1 मिळाला, वाय इज इक्वल टू 2 मिळाले, झेड इज इक्वल टू 3 मिळाले. ओके, एक्स इज इक्वल टू 1 मिळते, वाय इज इक्वल टू 2, झेड इज इक्वल टू 3 व्हॅल्यू मिळते. म्हणजे इक्वेशन कसलं असणार आहे, डिपेंडंट. युनिक असणार. हा ह्याच्यामध्ये म्हणतो मी पहिला आपण जे घेतो ना नॉन होमोजिनियस आणि होमोजिनियस मध्ये इनफायनाइटली मेनी सोल्युशन. इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स आहे. सॉरी, इन्फायनाइटली मेनी सोल्युशन नाही, युनिक सोल्युशन नाही. युनिक सोल्युशन. हा, एक्स इज इक्वल टू 1 आला, वाय इज इक्वल टू, झेड इज इक्वल टू 3. तर हे काय असणार आहे तुमचं युनिक सोल्युशन असणार आहे. याचा अर्थ तुमची रँक किती असणार आहे, म्हणजे रँक चेक करायसाठी फक्त चालू आहे बरं का हे. जेवढे तुमचे अननोन्स आहेत तेवढे असणार आहे ना. तर तुम्हाला एक्स वाय झेड ची जर व्हॅल्यू मिळत असेल तर ते इक्वेशन कसलं आहे, सिस्टम काय कन्सिस्टंट आहे, सिस्टम इज कन्सिस्टंट अँड रँक इज इक्वल टू अननोन्स असतं. आणि जर तुम्हाला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू मिळतच नाहीत, बा मी काय म्हणतोय, एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू तुम्हाला मिळणारच नाहीत, फक्त एक्स वाय झेड दाखवत ती व्हॅल्यू दाखवत नाही तुम्हाला, तर त्यावेळेस काय म्हणायचं, त्याला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स म्हणायचं. इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स या प्रकारे ओळखता येतं तुम्हाला. पण हे काय भरपूर वेळ लागतो, कारण तुम्हाला तो मॅट्रिक्स पुट करायला वगैरे, इक्वेशन वगैरे पुट करायला टाइम लागतो. तर आपण ह्याच्यात आता व्हॅल्यू बघूया बाय युझिंग कॅल्सी. हे कम्प्लीट करूया, तुम्हाला एक मिनिट, एक कम्प्लीट करूया ना. हे झालं 2/2 आणि 3/3 समजलं तुम्हाला, म्हणजे 2 अननोन्स आणि 3 अननोन्स इक्वेशन मधला हा पार्ट आहे. आपण ह्या लेक्चरला इक्वेशन्स बघूया, पुढल्या लेक्चरला अननोन्स बघूया. सॉरी, पुढचं काय बघायचं आपल्याला, मॅट्रिक्स बघायचं, इक्वेशन. आता हे 2 अननोन्स आणि 3 अननोन्स समजलं, त्यानंतर नेक्स्ट काय डिग्री आहे. 2 डिग्री आणि 3 डिग्री कसं ओळखायचं डिग्रीचं, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. तर हे काय असणार आहे, डिग्री 2 असणार आहे. डिग्री 2 चे एक्झाम्पल असेल, ह्याच्यामध्ये हा a असेल, हा b असेल, हा c असेल. सिंपल a b c. a x स्क्वेअर प्लस b x प्लस c इज इक्वल टू 0. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c ह्याला काय म्हणायचं, डिग्री 2 इक्वेशन्स म्हणायचं. याची डिग्री 2 आहे, इक्वेशन आहे ना, पण डिग्री याची 2 आहे. याची डिग्री किती आहे प्रत्येकाची, एकच डिग्री आहे म्हणून आपण याला लिनियर म्हणलोय. इथे डिग्री इज इक्वल टू 1 घ्या, डिग्री इज इक्वल टू 1, त्यावेळेस ते अननोन्स असतात. आणि डिग्री 2 असले की हे या टाइप मध्ये, डिग्री 3 असेल तर कसं असेल बा, एक्स क्यूब प्लस एक्स क्यूब प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस सी एक्स प्लस डी इज इक्वल टू 0. तर याला काय म्हणायचं, डिग्री 3 म्हणायचं. त्यामुळे ए एक्स क्यूब प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस सी एक्स प्लस डी इज इक्वल टू 0. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय असेल, 2x क्यूब असेल प्लस 4x स्क्वेअर असेल प्लस 7x असेल प्लस 8 इज इक्वल टू 0. आणि यामध्ये तर मी घेतलेलंच आहे. आता तुम्हाला ह्याचे आन्सर फाइंड करता येतात का बघा. हे x चा आन्सर काय असेल या टाइप मध्ये, एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1. 1 चा तुम्ही जर फॅक्टर पाडला तर काय येतो, 1 1 येतो ना, म्हणजे x प्लस 1 आणि x प्लस 1 दोन फॅक्टर्स असतील. बाय आपण जर फॅक्टरने जर सॉल्व्ह केलं हे, तर तुम्हाला काय मिळतील, दोन फॅक्टर्स मिळतील. 2 चा फॅक्टर काढावा लागेल नंतर. 1 चा काढतो ना आपण, 1 into 1 1 plus 1 इथे 2 आहे असं बघतो ना.
म्हणजे x+1 झालं, x+1 झालं, म्हणजे x इज इक्वल टू -1 आणि -1. आणि कॅल्सी मध्ये पण तुम्हाला या फॉर्म मध्ये असते, या फॉर्म मध्ये नाही. तुम्हाला त्यांनी डायरेक्ट त्या x च्या व्हॅल्यू दिलेल्या असतात. तुम्हाला हे काय आहेत, हे रूट आहेत. मला काय म्हणतो मी, रूट आहेत, हे रूट. हे फॅक्टर्स आहेत, दोन्ही मधला फरक बघा. हे फॅक्टर्स वरून आपण रूट काढतो, आपल्याला रूट पाहिजेत, रूट. पण तिथं काय 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 असते, फॅक्टर असतात आपल्याकडे. पण हे जे आहेत ना, हे रूट असतात, डायरेक्ट आपल्याला व्हॅल्यू असते x ची. तर तुम्ही परत ह्याला मायनस प्लस करून लिहिता, तुम्ही परत फॅक्टर्स करता उलट. तसं करायचं नाही. हे जे दिलेले असतात त्याची व्हॅल्यू असतात, त्याला आपण रूट म्हणतो. आणि या फॉर्म मध्ये असेल तर त्याला आपण फॅक्टर म्हणतो. ओके, आता एक आपण सॉल्व्ह करूया. ओके, पहिलं कोणतं घेऊया, 2 अननोन्स घेऊया. कॅल्सी आहे प्रत्येकाकडे, कॅल्सी ऑन करा. प्रत्येकाने काय करा, कॅल्सी ऑन करायची. त्यानंतर काय करायचं, आपल्याला क्लिअर करून घ्यायचं. कधी कॅल्सी तुम्ही ज्यावेळेस घेताना युज करायला, तर पहिले क्लिअर करायचे. कॅल्सी काय करायचे, पहिले क्लिअर करायचे. एक मिनिट. पहिले आपल्याला कॅल्सी कसे क्लिअर करायचे. शिफ्ट आणि मोड बटन आहे बघा, शिफ्ट प्लस मोड, प्लस मोड लिहून ठेवा. हे परत लक्षात राहत नाही कशासाठी. त्यानंतर मोड आलं की परत अजून पुढे आहे शिफ्ट मोड. त्यानंतर काय येते, 1 MCL येते, 2 मोड येते, 3 ऑल येते. तर आपल्याला काय करायचं, ऑल करायचं. म्हणजे काय करावं लागेल, +3 बटन दाबायचं, 3चं. आता हे प्लस दिले ना मी, ह्याचा आता काय म्हणते, ह्याच्यानंतर ही प्रोसेस करा म्हणून आहे. तुम्ही प्लस बटन दाबचाल, तसं करायचं नाहीये. हे मी प्लस कशासाठी घेतलेलं आहे तुम्हाला, की या बटनानंतर हे बटन प्रेस करायचं, आपल्याला क्लिक करायचंय. क्लिक नाही, सॉरी, प्रेस करायचं. बघा समजतंय का, शिफ्ट या प्लसचा अर्थ काय असणार आहे, यानंतर ही प्रोसेस करा म्हणतात ते. शिफ्ट मोड आणि 3 कशासाठी, क्लिअर साठी. क्लिअर झालं पहिलं. हॅलो, येस सर. येस सर. क्लिअर स्क्रीन मी पूर्ण तुमचं काय होणार, क्लिअर स्क्रीन मी वाटलं, क्लिअर स्क्रीन. सर त्यानंतर ते आता आपल्याला शिफ्ट मोड आणि 3 एकाच वेळेस दाबायचे का? नाही, शिफ्ट दाबायचं, परत मोड दाबायचं आणि परत 3 दाबायचं. हा, एका वेळेसच तिन्ही करायचं, म्हणजे तिन्ही एकदम दाबून धरायचे नाहीत. शिफ्ट पहिलं घ्यायचं, त्यानंतर मोड आणि नंतर 3. रिसेट ऑल दिसते बा प्रत्येक स्क्रीनला तुम्हाला. येस सर. Yes, sir. त्याच्या दिसत नाही की, ठीक आहे. झालं, क्लिअर झालं सर्वांची. माझ्याबरोबर करत चला आणि लिहून पण ठेवा वहीमध्ये. त्यानंतर आपल्याला इक्वेशन घ्यायचं 2/2 च घेऊ आपण इक्वेशन, सॉरी 2 अननोन्स इक्वेशन. आपल्याला पहिल्यांदा 2 च घ्यायचं. हे याची आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची. हा, x + y = 3. त्यानंतर 2x + 3y = 4 घेतो. 2 unknowns by using calci. प्रोसेस काय करायची बा, शिफ्ट नाही, पहिलं मोड घ्या, मोड बटन दाबत जायचं. ओनली मोड, शिफ्ट वगैरे काय दाबू नका. शिफ्ट दाबला असेल तर ते क्लिअर करा. वरती स्क्रीन वरती फक्त काय दिसायला पाहिजे म्हणते, डी दिसायला पाहिजे. डी तुमचे जे कॅल्सी आहे ना, त्याच्यावरती बघा एक लाईन दिसते छोटीशी, त्याच्यामध्ये फक्त डी दिसायला पाहिजे. डी, दुसरं काय दिसायला नाही पाहिजे. वरती बघा, वरती याच्यामध्ये दिसते का डी प्रत्येक याच्यामध्ये.
सर एम पण दिसतंय. क्लिअर केलं ना तुम्ही स्क्रीन आता? एम बी दिसतंय सर. दिसतंय तुमचं सर नवीन याच्यामध्ये का? तर रिसेट ऑल केल्यानंतर ते एम आणि डी येतं नंतर काय करायचं? हा ठीक आहे, एम आणि डी मध्ये. हा ठीक आहे. त्यानंतर काय करा, मोड बटन किती वेळा माहितीये का? 1 रिपीट 2 करा 3. रिपीट करा. मोड बटन 3 वेळा हे करा. मोड बटन 3 वेळा क्लिक करायचं. मोड बटन 3 टाइम्स. मोड बटन 3 टाइम्स क्लिक करायचं. रिसीट ऑलच्या नंतर करायचं ना सर? हा हा, हे त्याच्यानंतर ते झालं की क्लिअर स्क्रीन झालं की पुढे आपल्याला इक्वेशन पुढे जायचं ना, इक्वेशन सॉल्व्ह करायचं. डिस्प्ले 1 आलंय सर. फाइंडिंग व्हॅल्यू. मोड 3 टाइम्स केलं का? हो सर. मोड 3 टाइम्स प्रेस केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल स्क्रीन वरती? डिस्प्ले 1 आलंय. डिस्प्ले वर X वेक्टर 1 2 3 आलं ई क्यू एन EQN बघा, Equation EQN आहे. मॅट त्यानंतर मॅट आहे. त्यानंतर काय? PCT आहे. ओके. आता हे बघा, EQN म्हणजे इक्वेशन आहे. याला काय म्हणायचं? इक्वेशन म्हणायचं. याला काय म्हणायचं? मॅट्रिक्स म्हणायचं. आणि याला काय म्हणायचं? वेक्टर्स म्हणायचं. वेक्टर. बघा, तिन्ही समजले कॉन्सेप्ट. EQN याचा अर्थ इक्वेशन, MET म्हणजे मॅट्रिक्स, PCT म्हणजे काय असतं ना, वेक्टर. तर यातलं आपल्याला काय करायचं? 1 क्लिक करायचं. 1 वरती क्लिक करा. अननोन्स आले. अननोन्स आले बघा. हे क्लिक केल्यानंतर काय येतात? अननोन्स येतात. अननोन्स 2 and 3. अननोन्स 2 and 3. ओके. आता त्यातलं किती चूज करणार तुम्ही? 2 2. करणार ना. ते ब्रॅकेट दिले तुम्ही, जिथे आपलं चूज करा 2. त्यानंतर घ्या मग 2 वरती क्लिक करा. सर A1 आहे. A1 क्वेश्चन. 2 वरती क्लिक केला काय येतंय? A1 विचारतं. A1 याचा अर्थ काय A1 असतं? क्वेश्चन मार्क. हा, आता बघा A1 ची व्हॅल्यू काय असते बघा, इथे x चे जो पहिला असेल तो हा A1 आहे, हा A2 आणि हा तुमचा कॉन्स्टंट असेल. ओके. हा असेल B1 B2 आणि हा कॉन्स्टंट असेल. आता A1 ची व्हॅल्यू किती आहे? 1. 1 आहे. तर काय करा? 1 क्लिक करा. 1 डायरेक्ट 1 क्लिक करायचं आणि इक्वल टू बटन दाबायचं. B1 B1 आलं. म्हणजे ह्याने A1 B1 C1 असं घेतलं. A1 B1 C1 घेतलं. ठीक आहे. हे क्लिअर करा पहिलं. A1 ची काय करायचं? 1 करायचं आणि परत क्लिक दाबायचं. त्यानंतर नेक्स्ट B1 विचारते म्हणजे काय? B1. त्यानंतर इथली व्हॅल्यू पुट करा y ची. 1 क्लिक करा. इक्वल टू दाबायचं क्लिक केल्यानंतर. परत C1 म्हणजे इथलं. मग हे काय असणार आहे? A1 असणार आहे, हा B1 आहे, हा C1 आहे. मी सांगताना उलट झालं माझं, तर ते क्लिअर करा. हे A1 आहे, हा B1 आणि हा C1 आहे. C1 ची किती व्हॅल्यू? 3. 3 दाबली की क्लिक करायचं. 3. परत काय विचारते हो? A2. A2 ची व्हॅल्यू काय किती आहे? याच्यामध्ये 2 आहे. करा पुट 2 इक्वल टू. त्यानंतर नेक्स्ट B2 ची व्हॅल्यू किती आहे? 3. 3. परत इक्वल टू. परत C2 ची व्हॅल्यू किती आहे? 4 आहे. 4. परत इक्वल टू. बघा समजले काय? X is equal to 5 येतं. डायरेक्ट काय आले? X इज इक्वल टू. त्यानंतर काय येते बघा? X इज 5. इक्वल टू किती आला? 5. 5. परत इक्वल टू करा. परत इक्वल टू दाबायचं. इक्वल टू साइन करायचं. हे ब्रॅकेट मध्ये लिहितो. Y is equal to -2. -2. y इज इक्वल टू -2. हे काय मिळाले? डायरेक्ट आपल्याला रूट मिळाले. काही न करता आपल्याला डायरेक्ट याच्या व्हॅल्यू मिळतात. तुम्ही 2-3 वेळा प्रॅक्टिस केलं नाही, लगे एका मिनिटाच्या आत तुमचं होऊन जाते. 1 मिनिट सुद्धा लागत नाही, 10-15 सेकंदात होऊन जाते. जर थोडं प्रॅक्टिस केलं नाही, हाताळली ना थोडीशी कॅल्सी, होऊन जाईल. येण्यासाठी काय दाबायचं? काय येण्यासाठी? वाय येण्यासाठी इक्वल टू दाबा ना. इक्वल टू बटन दाबायचं. इक्वल टू प्रेस करा. हे बटन आपल्याला दाबायचे का? 1 2 3 प्रेस करायचं आहे. सर हा, सर पूर्ण क्लिअर करण्यासाठी परत काय करायचं? परत सेम प्रोसेस. इथेच परत शिफ्ट मोड 3.
परत सेम प्रोसेस असं करत जायचं. लिहून ठेवाय मोड 3 टाइम्स इक्वेशन 1 घ्यायचं अननोन्स 2 परत हे सर हा फक्त मोड क्लिअर केला तर नाही का चालत? नाही मोड कसं क्लिअर करणार तुम्ही फक्त ते नाही क्लिअर होणार आणि त्यातून बाहेर येत नाही तुम्ही त्या इक्वेशन मधून ते तसं दाखवतंय परत मग ए म्हणून विचारतंय परत पुढं. नाही विचारत सर. मग तुमचे कॅल्सी वेगळे का काय? नाही तीच आहे. सर डायरेक्ट मोड कसं शिफ्ट दाबून मोड दाबावं लागेल ना शिफ्ट मोड 3 हा ते नाही सर. हा फक्त हे म्हणताय काय? हा ते म्हणलं. ते पण चालतंय ठीक. सर त्यातलं म्हणतो काय? हा बोला. माझ्या कॅल्सीला वरची बारकी स्क्रीन नाही. मग काय दाखवतो तुम्हाला त्याचा? सर एक मिनिट. मोठी स्क्रीन आहे फक्त वरची बारकी स्क्रीन नाही. इथे एकच स्क्रीन आहे हो. त्यात वरती डी दिसतंय ना तुम्हाला? नाही रिसेट ऑल नंतर काय दिसत नाही. ठीक आहे राहू द्या काही प्रॉब्लेम येत नाही. आले का आन्सर आले नाही? x is equal to 1 y is equal to -2. सर हा येस सर. तर शिफ्ट मोड आणि 3 दाबल्यानंतर रिसेट ऑल मध्ये 1 येते सर 0 यायला पाहिजे ना? इज इक्वल टू दाबले येते सर 0. इज इक्वल टू बरोबर ते काय तुमचे वेगळे कॅल्सी वगैरे आहे का काय? माहिती दोन 0 वेळा येते दाबले 0 येते. इक्वल टू इक्वल टू दाबा करायला लागतंय. इज इक्वल टू दाबून बघा. ओके सर ओके. सर एकदा रिपीट करायचं. तुमचे लेक्चर आहे. ठीक आहे आपण हे काय करा प्रॅक्टिस करा अजून एकदा आणि आपण नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया हे करूया डबल घेऊ. ओके सर. ठीक आहे बरं तोपर्यंत सर येते तोपर्यंत आपण काय करूया ह्याच्या पुढचं घेऊ म्हणजे तुम्हाला हे समजेल कारण हे तुम्हाला लागणार नाही जास्त हे नाही लागणार फक्त मी असं सांगायचं म्हणून सांगितलं. आपल्याला 3चं घ्यायचं आपल्याला 3चं लागतं जास्त. थ्री म्हणजे हा रिपीट होईल हा जे रिपीट म्हणतात ना त्यांनी 3 म्हणजे हा रिपीट होऊन जाईल. करा सेम प्रोसेस करा चालू करा सेम प्रोसेस. आता फक्त इथे आपण 2 घेतले ना आपण इथे 3 घेऊयात. तर ते ऑल डिलीट कसं करायचं आता ते सगळं ते A1 आले अजून ते कॅन्सल केलं. सांगितलं तुम्हाला शिफ्ट मोड क्लिअर करायचे स्क्रीन क्लिअर करायची. क्लिअर स्क्रीन करा परत येतात अजून एकदा. क्लिअर स्क्रीन केली का तुम्ही त्याशी जाणार नाही बाहेर त्याच्यामध्ये. दॅट शिफ्ट मोड 3 आणि इक्वल टू बटन दाबायचं 2 वेळा. आता परत प्रोसेस करा मोड किती वेळा क्लिक करायचं 3 वेळा क्लिक करायचं. परत इक्वेशन घ्या 1 नंबरचं परत 3 वर क्लिक करा. अननोन्स किती विचारते हो आता आपल्याला 3 अननोन्स घ्यायचे तर 3 वरती क्लिक करा. परत ते A11 विचारत आहे. A11 ची व्हॅल्यू किती 1 आहे. मग A11 इथे काय करायचं 1 क्लिक करा इक्वल टू बटन. त्याच्यानंतर B1 विचारते म्हणजे हे जे व्हॅल्यू आहेत ना हा हे A1 आहे B1 आहे C1 आहे आणि परत हा D1. A1 इज इक्वल टू 1. त्यानंतर नेक्स्ट B1 इज इक्वल टू काय ते 1च आहे. 1 क्लिक करून इक्वल टू घ्या. C1 1 इज इक्वल टू करून परत D1 विचारत आहे तर D1 ची व्हॅल्यू पण काय 1च आहे म्हणजे B1 1 इज इक्वल टू दॅट इम्प्लाइज C1 1 इज इक्वल टू दॅट इम्प्लाइज D1 1. ह्यात एरर दाखवतोय काय म्हणताय? मॅट्रिक्स एरर Error दाखवतोय सर. म्हणतोय. कसं काय मॅट्रिक्स एरर म्हणते तुम्हाला मला तर काय म्हणत नाही. नाही सर एरर दाखवतोय. नाही दाखवत. एरर दाखवतोय सर. अरे असं तर एरर काय तुमचं चुकलं असेल काय तर तुम्ही कुठलं बटन चुकीचं दाबलं असेल. सर पहिल्यांदा केलं ना एरर दाखवतोय दुसऱ्यांदा केल्यानंतर निघते उत्तर. ठीक आहे बरं बघूया आपण पुढच्या लेक्चरला घेऊ सर आले.